सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरापासून काही अंतरावर असलेल्या सरवड गावात गेल्या काही दिवसांपासून जाती अत्याचाराच्या घटना घडत आहे। घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासन निव्वळ गुन्हे दाखल करण्याचा सोपस्कार पार पाडत असल्याने गुन्हेगारांवरील पोलिसांचा धाक दिसून येत नाहीये। धुळे तालुक्यातील सरवड गावात काही दिवसांपूर्वी बदनामीच्या आरोपावरून दिव्यांग असलेल्या गौतम गवळे यास जातीय शिवीगाळ करून अमानुष मारहाण केली गेली आणि जीवे मारण्याची धमकी दिली। मात्र पोलिसांच्या वतीने या प्रकरणात कुठल्याही आरोपीला अटक केली नसल्यामुळे सत्यशोधक विद्यार्थी संघटना आक्रमक झाली आहे। सरवड गावातील अनिल कैलास पाटील, गायत्री अनिल पाटील, विकास कैलास पाटील, राधा विकास पाटील, मनोहर प्रकाश पाटील यांनी गौतम सोबतच त्याची म्हातारी आई, त्याची वडील आणि त्याच्या बहिणीला देखील त्यांनी मारहाण केली आहे। वरील घटनेच्या बाबतीत 6 दिवस झाल्यानंतर देखील एकाही आरोपीला अटक झालेली नाही। आरोपी गावात मोकाट फिरत आहे। पोलीस कोणतेच ठोस पावले उचलत नाहीये। आरोपी प्रस्थापित नेत्यांकडून पोलिसांवर दबाव आणत आहे असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे। त्यामुळे आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शासन करावे, अन्यथा सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा गंभीर इशारा यावेळी देण्यात आलाय। सर्वांना जय भीम, दोस्ती जिंदाबाद। मी हर्ष विजय मोरे, सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचा जिल्हा सचिव। सरवड गावामध्ये गौतम गवळे नावाच्या एका तरुणावर, जो तरुण डोळ्याने आंधळा आहे, त्या तरुणाला फक्त संशयावरून, बदनामीच्या संशयावरून मारहाण करण्यात आली। मारहाण करून फक्त तिथपर्यंत थांबले नाही, तर त्याच्या आईला, म्हाताऱ्या बापाला, त्यांना सुद्धा मारहाण झाली। घरामध्ये असलेला जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता, त्या फोटोकडे बघून जातीवाचक शिव्या करण्यात आल्या, त्याला जातीवाचक शिव्या देण्यात आला। या सगळ्या प्रकरणामध्ये सोनगीर पोलीस स्टेशनला अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल होऊन 6 दिवस होऊन गेले। आजचा 7वा दिवस आहे। अजून सुद्धा एकाही आरोपीला अटक झालेली नाही। आरोपी जेवढे पण आहेत तेवढेही गावामध्ये मोकाट फिरत आहेत, तरी सुद्धा पोलीस कुठलीही ॲक्शन घ्यायला तयार नाही। सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचं जे शिष्टमंडळ आहे ते काल सोनगीरच्या पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी भेट दिली। तेव्हा ते पोलीस स्टेशन मधले जे अधिकारी आहेत ते म्हणतात की ह्या गुन्ह्याचा जो तपास आहे तो DYSP साहेबांकडे आहे, म्हणून आम्ही काही करू शकत नाही। हे पूर्णपणे उडवाउडवीचे आणि पळ काढण्याचे उत्तर पोलीस अधिकारी देत आहेत। या प्रकरणामध्ये कोणतीही ठोस पावलं उचलण्याची त्यांची इच्छाशक्ती दिसत नाही। याच्यात पार्श्वभूमी अशी आहे की सरवड गावामध्ये दिवाळीच्या वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मोठं फलक लावलं आणि त्या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करत होते आपले दलित बांधव। त्यावेळेस त्या आनंदोत्सव साजरा करण्याच्या वेळेस सुद्धा तिथे वाद झाला, फटाके फोडण्याच्या वादावरून। या वादाची जी बैठक आहे ती पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचली। त्याच्यानंतर समझोता झाला। समझोता झाल्यानंतर सरवडच्या ग्रामस्थांनी गावामध्ये बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये सामाजिक बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला। सामाजिक बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केला, काही लोकांनी विरोध केला, तरी सुद्धा तिथल्या काही लोकांनी दलित जेव्हा चक्कीवर दळण दळायला गेले त्यांना परतून लावलं, दूध घ्यायला गेले तेव्हा परतून लावलं, शेतामध्ये जेव्हा शेतमजूर आपल्या कामासाठी गेले त्यांना सुद्धा जातीय शिवीगाळ करून परतून लावलं। अशा सगळ्या घटना सरवड गावामध्ये घडत आहेत। या सगळ्या घटनांचं गांभीर्य ओळखून सत्यशोधक विद्यार्थी संघटना, सत्यशोधक जनआंदोलनाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देत आहोत की याच्या संदर्भामध्ये ठोस पावलं उचलली गेली पाहिजे, आरोपींना अटक झाली पाहिजे आणि जो पीडित आहे त्याला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे। ही आमची सत्यशोधक विद्यार्थी संघटना आणि जनआंदोलनाच्या वतीने मागणी आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है। अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है। ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है। यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस। आपको नॉलेज रील्स से नहीं, ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं। प्राइस, एक्शन इंडिकेटर और
इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाह रहे हैं। हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से। ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं। अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए। अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्टॉल मत करो। फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए। और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे, मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे।